आज आपण सर्व युवा शेतकरी या मेडे एक्झिबिटर आणि महाराष्ट्र शासनाचा कृषी आणि पणन विभागाचा आत्मा यांच्या वतीनं हा जो युवा शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम ठेवला, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण प्रगतिशील युवा शेतकरी, महिला, बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वजण आता शेती हा एक वेगळा व्यवसाय म्हणून विचारात घेऊन आपण सगळेजण शेती करत असतो. खूप चांगलं काम केलं महाराष्ट्रभर तुम्ही सगळ्या लोकांनी, म्हणून मीडिया एक्झिबिटर आणि या सगळ्या मंडळींनी तुम्हाला इथं बोलवलेलं आहे. आपल्या सगळ्यांना आता विचारांची देवाणघेवाण अशी करावी लागेल की प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबाला शेतीतूनच एक वेगळा व्यवसाय निर्माण करून आपल्याला आपली कुटुंब चालवता येईल. म्हणून माझ्याबरोबर मी माझी मुलगी आणि आमच्या एक बचत गटाच्या ताई आहेत, त्यांची मुलगी यांना मुद्दाम आणलं आहे, कारण यांनी शेतीमध्ये शिक्षण घेऊन स्वतःचा आम्हाला या व्यवसायामध्ये मदत करायला सुरुवात केली. कारण ते कोणी ग्रामसेवक होणार नाही आहेत, तलाठी होणार नाही आहेत, कृषी सहाय्यक होणार नाहीत, तर शेतकरीच होणार आहे. म्हणून त्यांना मुद्दाम आम्ही इथं आणले. कारण आपल्या प्रत्येकाच्या डोक्यात एक कल्पना असते की माझा मुलगा इकडं नोकरी करेल, तिकडं नोकरी करेल. नोकरी केली म्हणून काय मालक बनतो का तो? नोकरी केली की नोकरच राहणार, एवढंच आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. कारण सगळ्यात मोठी समस्या आपल्या सगळ्या युवा शेतकऱ्यांना आहे, ती समस्या आहे मजुराची. मजूरच नाही शेतीमध्ये आणि मजूर मिळणारच नाही आहे. कारण शासन मजुरांना खूप योजना देते, त्या योजनेमुळे ती काही येणार नाही का आम्हाला. 2 दिवस सकाळ आणि संध्याकाळ दारू पिऊन ती पडलेली असतात, कारण पैसेच फुकट येतात, त्याच्यामुळे त्यांना काही काम करायचं नाही कोणाला. मग तुम्ही कोणाच्या जीवावर शेती करणार? एवढी मोठी शेती म्हटलं की माणसं लागतात. महिला भगिनी 16-16, 20-20 तास राबतात. घरी 10ला बाई पोचली तरी परत स्वयंपाक करावाच लागतो, जेवायला घालावंच लागतं. या सगळ्या सिस्टम आहे. पण आपण एकच सगळ्यांनी विचार नाही केला कधीच हे सगळं करत असताना की आपलीच मुलं आपल्या शेतीत जर आपल्याबरोबर ठेवली तर कशाला माणसं लागतील आपल्याला. माझी एक मुलगी 2च तास काम करते. ती सकाळी 2 बायकांचं 200 रुपयाच्या बाईचं काम, 400 रुपयाचं काम ती 2च तासात करते. कशाला माणसं पाहिजे? काय असं मोठं काम असतं शेतीमध्ये? फक्त डोकं लावून काम करावं लागेल. म्हणून अभिनव फार्मर्स क्लब हा 305 लोकांचा 1999मध्ये तयार केलेला हा एक ग्रुप, 305 लोकांचा ग्रुप झाला. आणि याच ग्रुपने आता 27,000 शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून संपूर्ण भारतभर थेट विक्रीची दुकानं टाकलेत. महिला बचत गट सगळं पॅकिंग विक्री करतात आणि शेतकरी आम्ही शेतीमध्ये काम करून उत्पादन तयार करतो. हे सगळं उत्पादन करत असताना आम्ही 100% भाजीपाला सेंद्रिय करतो आहे, अजिबात केमिकलचा वापर करत नाही. कारण आपण केमिकल वापरून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे केमिकलच्या कंपन्यांना श्रीमंत केलं, आपण काही श्रीमंत झालो नाही. शेतकरी कोट्यवधी रुपयाची खतं खरेदी करणारा गरीबच आहे आणि विकणारा बाकी श्रीमंत झाला आहे. 4 मजल्याच्या इमारती बांधतोय. हे सगळं गणित आम्हाला आता समजून घ्यावं लागणार आहे. शेती तोट्यात हे लोक म्हणतात, हा गैरसमज आहे लोकांचा. शेती तोट्यात कशी जाईल मला तुम्ही सांगा बरं सगळ्यांनी. आपण सगळेजण युवा शेतकरी आहोत, रात्रंदिवस काम करतो. एक दाणा जमिनीत पेरल्यानंतर एका कणसाला 1200 दाणे येतात, सगळ्यांना माहिती आहे, बरोबर ना? मग एकाचे 1200 होतात तर मग तोटा कसा काय? मला हाच कळलं नाही अजून, बरोबर? याच्यावरही आपल्या सगळ्यांना काम करावं लागेल. तोटा होतो त्याचं कारण विक्री आपल्या हातात नाही आहे. आपल्याला सगळ्यांना फक्त पिकवाय शिकवलं. इतकं पिकवायवरती मोठा अभ्यास करतात लोक. पिकवणं मला आजोबांनी पण शिकवलेलं आहे, माझ्या वडिलांनी पण शिकवलेलं. त्याच्यासाठी फार शिकायला लागेल का? पण विकायला कोणी शिकवलं नाही आणि कोणी शिकवत नाही. आपल्या देशामध्ये संस्थाच नाही की जे विकायला शिकवते. जोपर्यंत तुम्हाला विकता येणार नाही तोपर्यंत पैसेच मिळणार नाही. कुठलंही पीक घ्या तुम्ही. सफरचंदवालाही तिकडे रडतोय, तुम्हाला माहिती आहे हिमाचलमध्ये. डाळिंबावालाही महाराष्ट्रात रडतोय. मग पैसे नक्की कोण कमवतोय हा अभ्यास मला करावा लागेल. तर नक्की पैसे कमवतोय तो म्हणजे विक्री करणारा मिडलमन, दलाल, बरोबर ना? मग आपण काय करायचं? म्हणून आपल्या सगळ्यांना आता बदलावं लागणार आहे. आपण सगळेजण युवा शेतकरी सगळ्यात मोठी देशाची ताकद आहे. कारण तुम्ही शेती केली ना तर जगातली सगळी माणसं जगणार नाहीत. कदाचित IT कंपन्या बंद पडल्या तरी तुमचं माझं काही नुकसान होणार नाही. कमीत कमी खायचं काम शेतकरी करेल. ऑटोमोबाईलच्याही कंपन्या आपण सायकलवर फिरू, त्या बंद पडल्या तरी काही नुकसान होणार नाही. पण शेतकरी ज्या दिवशी शेती करायचं थांबल तेव्हा जगातली माणसं सगळे मेलेली दिसतील, हेही लक्षात असू द्या. इतकं मोठं स्थान तुम्हाला सगळ्यांना आहे, आपल्या सगळ्यांना. पण आपणच सगळ्यांनी आपली इज्जत घालवलेली. आपल्याला आपला शेतकरी पुढे गेलेला चालत नाही. आपल्याला चांगलं काहीतरी केलं तर दुसऱ्याला सांगायला आवडत नाही, म्हणून आपण अडचणीत आलो आहे. आपण सांगतो नावं पुढाऱ्यांची, शेतकऱ्याची नावच सांगत नाही. हा लय भारी, तो लय भारी. कसले ते भारी, बरोबर ना? रात्रंदिवस 16 तास घाम गाळणाऱ्याला भारी म्हणलं पाहिजे. शेतकऱ्याच्याच महिला म्हणतात सलमान खान फार भारी आहे,
शाहरुख खान फार भारी, गोविंदा फार भारी आणि ते हिरो आहेत म्हणे. शेतकरी महिला, मला सांगा गोविंदाने पिक्चर काढायचा सोडला तर काही लोक उपाशी मरतील का हो? बरोबर ना. पण शेतकऱ्यांनी शेती करायची थांबल्यावर नक्की लोक उपाशी मरतील. म्हणजे खरा हिरो शेतकरी तुमच्यात बसलेला, बाकी कोणी हिरो नाही दुसरं. हे आपल्या महिलांना कळलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या, बाकीच्यांचं सोडून देऊ आपण. शेतकरी महिलेने तिच्या नवऱ्यालाच हिरो मानला पाहिजे, कारण तो 16 तास काम करतोय, रात्रंदिवस राबतोय, 20 रुपये एका कोबीच्या गड्ड्याला खर्च करतोय आणि बाजारात गेल्यावर 3 रुपयाने विकतोय. बरोबर ना. सगळ्यात मोठी दुरावस्था म्हणजे आपण जगाला जगवण्यासाठी अख्खं कुटुंब पणाला लावतोय, आपण कामाला लावतोय, पण त्याची किंमत आपल्यालाच जर कळली नाही तर कोणाला कळणार मग. म्हणून शेतकऱ्याला सगळ्यांनी समजलं की ते शेतकरी येडं. शेतकरी म्हटलं बघा तुम्ही, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे लोकांचा. ह्या सगळ्या यंत्रणेमध्ये आणि सिस्टममध्ये आवाज येतोय सगळ्यांना, मी जोरात बोलतो थोडासा.